हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात आणि मी पण मजेत आहे. तर बघा ना, काल होती शिवरात्री, तर आज हा शिवरात्रीचा उपवास सोडण्याचा दिवस. तर मग आज मी उपवास सोडायला तसं तर आईनं पुरण घातलेलं, तर पुरणपोळी वगैरे बनवलेली आईनं, नैवेद्य पण बनवले. कारण की आज पाणी आलेलं होतं. पाण्याच्या दिवशी तर तुम्हाला माहितीच आहे, खूप जास्त एक्स्ट्राची कामं असतात. त्यामुळे ना मला खूप जास्त लेट झाला. तर इथे 11-12 वाजता आहे कदाचित. तर 12 वाजलेले तेव्हा मी कामाला सुरुवात केली. तर आईंनी पुरणपोळी आणि नैवेद्य तर बनवून घेतलेले. तर मी इथे ना मला आमटी बनवायची, आमटी भात आणि ह्यांच्यासाठी वेगळी भाजी, कारण की ह्यांनी पुरणपोळी तर काही खात नाहीत. तर मी भाजी म्हणताना मसाल्याची भाजी वगैरे काय करणार नाहीये, काय त्यात एक्स्ट्रा मसाला वगैरे टाकणार नाही. त्यांना थोडंसं सिंपल खाण्याची इच्छा होती, त्यामुळे मी कसं करते ना ते पण नक्कीच बघा तुम्ही. तर मी इथं फ्लावर कट करतेय आणि पनीर कट केला सर्वात आधी आणि वटाणा. तर ह्या तिघांची मी अशी भाजी बनवणार आहे. भाजी म्हणताना भाजी नाही, फ्राय बनवणार आहे. तर आपण नेहमीच आहे ना भाजीमध्ये सगळं काही असे जे काही मसाले लागतात ते सगळे टाकत असतो. तर मग कधीतरी सिंपल पण खाण्याची इच्छा होत असते. तर ह्यांना असं इच्छा वगैरे तर काही नाही, पण ह्यांना अशी आवडते, फक्त फ्राय केलेली भाजी आवडते ह्याची, पनीर, फ्लावर आणि वाटाण्याची. सर्वात आधी इथं मी तेल टाकलंय पॅनमध्ये आणि पनीरचे क्यूब्स टाकले. तर मग खूप तडतड करत होतो, कारण की मी धुवून घेतलेले ना त्यामुळे. तर मी थोडीशीच भाजी बनवते फक्त त्यांच्यासाठी. तर हे बघा, दोन्ही बाजूनं पनीर छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं. वाटाणे पण फ्राय करून घ्यायचे आणि नंतर फ्लावर फ्राय करून घ्यायचा. सगळे वेगवेगळे करायचे, कारण की सगळ्यांचा एक टायमिंग वेगवेगळा असतो फ्राय होण्याचा. एकत्र पण करू शकतो, पण फ्लावरला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी सगळे वेगवेगळे भाजून घेतलेले. आणि नंतर ह्याला तडका द्यायचा. तर त्याच तेलामध्ये मी मोहरी टाकली आणि लसूण टाकली. तुम्हाला जर का तडका देण्यासाठी अजून काही ॲडिशनल टाकायचे असेल, जसं की जिरे झाले, कांदा वगैरे झाला, तर तुम्ही टाकू शकता. पण मला एकदम सिंपल करायचं होतं, त्यामुळे मी बाकी काहीच मसाले टाकले नाहीये. तर नंतर हळद टाकली, थोडीशीच हळद टाकायची, नंतर जे काय आपण फ्राय केलंय ना तेलामध्ये ते सगळं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर बघा किती सुंदर दिसतंय. अजून तर पूर्णपणे मिक्स पण नाही केलेलं. आणि असं नुसतं पण खायला, म्हणजे चपाती वगैरे न खाता याच्यासोबत नुसतं पण खायला खूपच छान टेस्टी लागते, स्टार्टर सारखं. आणि थोडंसं मीठ टाकलंय, जसं आपल्याला अंदाज येईल तसं मीठ टाकायचं. आणि बघा रेडी आहे इथं फ्राय केलेले पनीर, फ्लावर आणि वाटाण्याची भाजी. आता मी हे काढून घेते आणि आता बाकीचे पण कामाला लागायचं आहे, कारण की आता पूर्णाचा पूर्ण स्वयंपाक तर झालेला नाहीये. नैवेद्य केले आईनं. आई जरा देवाला गेले आहे दुसऱ्या, तर मग त्यांच्या माहेरकडच्या देवाला गेल्या आहे त्या मावशीसोबत. आता मी बाकीचे कामं करून त्यांच्यासाठी बनवलेली भाजी तर रेडी आहे. आता मी लावतीये भात. तर मी ना कधी पण मोस्टली डब्यामध्येच भात लावत असते, कुकरमध्ये असा डबा ठेवून भात लावत असते, कारण की भात फक्त ह्यांनी खातात. आई एखाद्याच खाल्ल्यात खाता, मी पण खात नाही, कधी तरच असतं आमच्या दोघींचं. तर मग त्यासाठी एवढा मोठा कुकर कशाला खराब करायचा, त्यामुळे मी कधी पण मोस्टली डब्यामध्येच लावते. जेव्हा आम्ही सगळी फॅमिली असलो ना अवेलेबल, तेव्हा आम्ही कुकरमध्ये भात बनवत असतो. तर इकडे मी भात बनवली, दुसरीकडे मी येळवणीच्या आमटीला फोडणी देते. तर आईनं पुरण डाळ केलेली, तर मग येळवणी पण काढलेलं आमटीसाठी. तर कढईमध्ये तेल टाकलं. तर सगळीकडे आहे ना आपली एक वेगवेगळी पद्धत असते येळवणीची आमटी बनवण्याची. तर कोण कोण सगळे मसाले यूज करतात, तर कोण सिंपल पद्धतीमध्ये करतात. तर आम्ही ना जास्त मसाले टाकत नाही, म्हणजे जे काय असं कोण कांदा, धने ते सगळं टाकत असतं येळवणीच्या आमटीमध्ये. तर ते काय आम्ही टाकत नाही. आम्ही अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, तिखट, थोडासा गरम मसाला आणि जिरे, मोहरी, कढीपत्ता हेच असतं. विशेष असं जास्त काही टाकत नाही. तर हे बघा इथं मस्त आहे ना, मी येळवणीच्या आमटीला फोडणी देते. जे मसाला तयार केला होता, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट केलेली आणि टोमॅटो, ते सगळं पेस्ट करून मी टाकलेलं कढईमध्ये. हळद आणि तिखट टाकायचं आणि ते छान परतवून घ्यायचं. मीठ टाकायचं चवीनुसार. तर हे बघा, तुमच्या इकडं कोणती पद्धत आहे ना ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, की तुमची काय पद्धत आहे येळवणीची आमटी बनवण्याची. आणि मी भाजीमध्ये जेव्हा आपण गरम पाणी टाकायचं असतं ना, तेव्हा मी कधीच मोस्टली ना वेगळं करत नाही गरम पाणी. ज्या पातेल्यात आपण फोडणी दिलेली, कढईमध्ये फोडणी दिलेली, त्यावरच ताट झाकायचं आणि त्यातच गरम पाणी टाकायचं. तर वेगळं करण्याची गरज पडत नाही. 2च मिनिटामध्ये पाणी गरम होत असतं, तर मी तसंच करत असते. हे बघा, नंतर येळवणी पण टाकलेलं आहे मी. इथं आमटी रेडी आहे. तर आमटीला आता 10 मिनटं मी शिजू देते. 10 मिनटात इथं आमटी पण तयार आणि भात पण तयार आहे. तर तोपर्यंत आता मी दोन्ही गॅस बिझी आहे. तर मी ते किचन वाटा आवरून घेते, बाकीचे कामं करून घेते, कारण की किचन वाटा जोपर्यंत रिकामा दिसत नाही ना तोपर्यंत काही सुधरत नाही. आणि आता मग भाजीचे कामं झालेले आहेत, तर मसाल्याचे डबे वगैरे, भाजीला फोडणी देताना जास्त तर पसारा होत असतो, कारण की त्यासाठी जास्त आर्टिकल लागतं, म्हणजे जास्त डबे वगैरे लागतात. तर इथं मला फक्त आता चपाती करायची राहिलेली, कारण की जसं की मी सांगितलं ह्यांनी पुरणपोळी तर काही खात नाही, मी पण खात नाही पुरणपोळी, पण मी आमटी ते तेवढं बस असते मला, पण ह्यांना नाही जमत तसं.
तर ह्यांच्यासाठी तर मी भाजी बनवलेलीच आहे. तर आता किचन ओटा आवरून घेते. जसं जसं आपण काम करतो ना तसं तसं राहिलेले कामं त्याचं आवरत घेत गेलं ना तर जास्त वेळ लागत नाही. म्हणायचा हेतू कसा म्हणजे एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं ना तर मग जेव्हा आपण भाजी वगैरे फोडणी देतो ना जसे जसे काम होतील तसे आपण जागेवर जगे डबे वगैरे ठेवून दिले तर मग राडा पण होत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही. आणि मी तर आहे ना जास्त भांडे पण पडू देत नाही. जर समजा नाश्ता वगैरे केला आहे तर तेव्हाच घासून घेत असते. तर बेसिंगमध्ये घासायला जास्त काही वेळ पण लागत नाही. त्यामुळं जास्त तर मी भांडे तसे पडूच देत नाही. एखाद्या वेळेस असं होतं की सण वगैरे असला किंवा मग बाहेर जायचं असलं घाई असली नाही तर कधी तर असं कंटाळा येतो. नाही तर मोस्टली रोजच्या रुटीनमध्ये ना थोडे थोडे भांडे असतानाच मी घासून घेते. नाही तर खूप जास्त पडले आणि त्यातच जातोय अर्धा तास असं तर क्वचितच होतं माझ्यासोबत. माझं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी बाहेर भांडे घासत होते पण मला कंटाळा यायला लागला बाहेर बसून घासायचं. मला असं उभं राहून असं पटकन होतं असं वाटतं मला कोणतेही कामं. कसं म्हणजे स्वयंपाक करताना समजा शेगडी खाली वगैरे घेते. माझी मम्मीला सवय आहे. आम्ही जेव्हा पण माहेरी जाते ना तेव्हा मम्मी असं गॅस खाली घेऊनच आता पहिल्यापासूनच सवय आहे ती. पण मला तशी आहे ना माझे काम असं वाटतं खूप जास्त वेळ जातो मला. म्हणजे अर्ध्या तासाचं जर काम असलं तर पूर्ण 1 तास जातो त्यामध्ये उठ बस करायला वगैरे. आणि भांडी घासायला उठ बस तर काही नसती पण आहे ना खूप जास्त वेळ जातो असं बसून करायचं म्हटलं का मला असं वाटतं. तर मी जास्त काही भांडे तर पडूच देत नाही तसं तर. आणि बघा मी जसं फास्ट फॉरवर्डमध्ये टाकलेला आहे व्हिडिओ तर काश तसं असं झालं असतं की एवढ्या स्पीडनं मला करता आले असते कामं तर कायच झालं असतं ना. पण तसं नाही होत. तर पटपट भांडे घासून घेतलेले आहे तरी ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये जरा जास्तच फास्ट दिसत असेल. आणि सगळे काम आवरून घेतले ना निवांत जेवण्यासाठी पण छान वाटतं मला. असं काम ठेवून जेवायला तर खूपच जास्त कंटाळा येतो. मी कधीच असं पसारा वगैरे ठेवून जेवायला घेतच नाही अजिबातच नाही. आणि ते बघा माझे भांडे पण छान झालेले आहेत घासून आणि मस्त किचन ओटा पण क्लीन करून झाला आहे. आता मी डायरेक्ट चपातीच करणार ते पण ह्यांच्या जेवायच्या वेळेला वेळ तोपर्यंत मी इथं नैवेद्य झालाच आहे तर देवाला नैवेद्य दाखवते. तर इथं कच्ची आमटी पुरणपोळीचा नैवेद्य आणि भात पापड वगैरे काही तळे नाही आहे मी. आणि मी मोस्टली ना ह्यांनी आल्यानंतरच ह्यांना चपाती भाकर असं जास्त तर करून ठेवत नाही. त्यांनी आल्यानंतरच करते कारण की ह्यांचं फिक्स नसतं जेवायचं. कधी जर लेट झाला तर नको म्हणतात. 3 ते 4 वाजले ना मग जेवायचं वेळ तर निघून गेलेली असते. त्यांची इच्छाच नसते ना. आता ऊन असल्यामुळे ना तेवढं जेवण पण धकत नाही तर पाणीच होते माणसाला. तर आता त्यांनी आलेले आहेतच तर मी त्यांना असं मस्त जेवण दिलं. गरमागरम चपाती आणि तडका दिलेली जशी आवडते त्यांना तशी भाजी बनवलेली. आणि आता 2-3 तास मस्त दुपारच्या वेळेला आराम नाही मी 3 वाजता लाईव्ह केली आणि 1 तास थोडासा आराम केला नंतर फ्रेश झाले. तर वरती मी पहिले ना वरती फ्रेश होते. पहिले वरची झाडझूड करून फ्रेश होते आणि नंतर मग खालचं आवरते. तर सगळ्यात आधी हातपाय तोंड धुवून घेतले. तोपर्यंत ह्यांनी पण होते घरी. तर ह्यांना म्हटलं घ्या तुम्ही शूट घ्या. ट्रायपॉड न लावता त्यांनी शूट केलेला आहे हा. मी तर म्हणजे डेली तयार होताना आहे ना जास्त काही यूज करत नाही. फक्त मॉइश्चरायझर डेली बेसिसवर यूज करत असते मी. तर ते खूप गरजेचं वाटतं मला. थंडी असो का ऊन असो असायला पाहिजे. तर मॉइश्चरायझर लावलं आणि ह्यांच्याशी बोलत म्हणजे आमचं चालू होतं गप्पा वगैरे चालूच असतं. इकडचं काय झालं तिकडचं काय झालं. तर आमच्या गप्पा पण चालू होते आणि मी रेडी पण होत होते. आणि मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की ताई तुमचे केस खूप छान आहेत पण माझे केस लांब आहेत पण सिल्की नाही आहे. त्यामुळे मला खूप हँडल करावं लागतं त्यांना म्हणजे खूप सांभाळावं लागतं आणि फ्रीजी पण होतात खूप जास्त. त्यामुळे ना मी जास्त तर वेणीच घालत असते. मी मोकळी सोडत नाही. मला कधी कधी असं वाटतं की मी हेअर स्ट्रेटनिंग करून घेतली पाहिजे सिल्की राहण्यासाठी वगैरे गुंता न होण्यासाठी. पण नाही त्याच्यासाठी म्हणजे माझ्या केसांना वाढ खूप जास्त आहे म्हणजे लवकर होते वाढतात खूप लवकर. त्यामुळे मी ते नाही करत. म्हणजे एकदाचे पैसे घालायला काही वाटत नाही पण ते राहिलं पाहिजे. पण माझ्या केसाला खूप जास्त वाढ आहे तर ते वाढतील तर ते परत तसेच होणार. त्यामुळे मी तेवढं काही करत नाही. तर इथे मस्त रेडी झाली आहे मी आणि जास्त काही नाही फक्त मॉइश्चरायझर. आणि मी कधी पण फेस वॉश करताना आहे ना टिकली हातावर लावत असते म्हणजे जी सकाळी लावलेली असते तीच. म्हणजे दुसरी नको काढायला. तर बऱ्याचशा गृहिणी असं करत असतील माझ्याशी रिलेट करतील. जे कुणी करत असेल कमेंटमध्ये लवकर सांगा बरं. आणि नंतर लावलं लिप बाम आणि झाले मी रेडी. नंतर आले खाली कपडे काढले मग कपड्याच्या घड्या घातल्या आणि खालची झाडझूड मी नंतर करत असते. म्हणजे तुम्ही म्हणसाल की फ्रेशन अप पहिले झाली तर मी सगळं वरचं आवरल्यानंतर स्वतःचं पण आवरते. नको मग परत जायला वरती फ्रेशन अप होण्यासाठी. त्यासाठी खाली आल्यानंतर खालचं आवरून खाली स्वयंपाक वगैरे करायचा सगळं आवरायचं. तर सगळ्यात आधी इथं कपडे काढून घेतले आणि आता ऊन असल्यामुळे ना एवढ्या लवकर कपडे सुकत आहेत तर मला असं वाटतं मी गॅलरीमध्येच त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. नाही तर कलर खूप उडतात. आणि जेवढ्या स्पीडमध्ये मी कपड्यांच्या घड्या घालते ना मी असा एक व्हिडिओ पण बनवला होता म्हणजे खूप दिवस झाले खूप महिने झाले त्यांना की अशा कपड्यांच्या घड्या घालायच्या. तर एवढ्या स्पीडमध्ये जर कपड्यांच्या घड्या घालता आल्या असत्या तर रोज मी कपाट आवरलं असतं असं मला वाटतं. म्हणजे बऱ्याच जणांनी तसं केलं असतं पण तसं काही जमत नाही. तर मी इथे सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि नंतर झाडझूड पण सगळी करून घेतली. A few moments later.
स्वयंपाक वगैरे आवरून जेवण वगैरे करून सगळं कामं झाल्यानंतर हे डेलीचं काम आहे वॉक करणं. तर मी कानामध्ये हेडफोन घालत असते, गाणे ऐकत ऐकत वॉक करत असते. तर ही सवय कुणाकुणाला आहे बरं. आणि मी ज्या टाईपमध्ये चलत आहे ना, तर मला व्हिडिओ बघून एवढं हसायला येत होतं की मी जेव्हा फास्ट फॉरवर्डमध्ये लावले व्हिडिओला तेव्हा मी नक्कीच अशी चलत असेल का. गाईज स्लो मोशन लावल्यानंतर असं काही नसतं, पण हे स्पीडमध्ये केलेलं आहे त्यामुळे असं दिसतोय. तर मला पण खूप हसायला आला हा व्हिडिओ. कधीही जेवण झाल्यानंतर वॉक करायलाच पाहिजे असं मला वाटतं. आजचा दिवस कसा गेला ना कळत नाही. तर ऑलमोस्ट भरपूर गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या की आज मी दिवसभर काय केलं. तर आजचा असा सिंपलसा ब्लॉग होता. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. नवीन जर असेल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.